ठरलं तर मग या मालिकेच्या 18 एप्रिलच्या भागामध्ये इकडे आता प्रिया विचार करते आहे. काय मस्त प्लॅनिंग केलं होतं मी. म्हणजे आता कशा पद्धतीने अर्जुनने खून केला नसताना मी त्याला असं काही अडकवलंय ना, म्हणजे वकील अर्जुन सुभेदार, एकही केस न हरलेला अर्जुन वकील, आणि याला याला कशा पद्धतीने मी आता अडकवलंय हे आता कुणाला काही सांगायलाच नको. म्हणजे आता मी काय हुशारी केली हे प्रिया स्वतःशीच आता गुणगान गात असते. आणि त्याच वेळेला ती आता कशा पद्धतीने त्या अर्जुनच्या गाडीमध्ये तिने आता शांताची बॉडी ठेवलेली आहे हे आता आपल्याला सांगत आहे. म्हणजे तिने त्या ज्या रात्री अर्जुन आणि सायली आईस्क्रीम खायला गेले होते त्याच रात्री खून करून आणि त्याच वेळेला शांताची बॉडी आता त्या ह्याच्यात ठेवून तिने आता बरोबर रीतीने काम केलेलं असतं. आणि त्यानंतर मग आता ती विचार करते की बॉडी तर मी याच्यामध्ये गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेली आहे, आणि ज्या वेळेला उद्या अर्जुन जाईल त्यावेळेला गाडी डिक्कीमधून आता इकडे पोलीस कसे बघतील, म्हणजे पोलिसांना कशी खबरबात मिळणार की आता डिक्की उघडायची आणि डिक्कीमध्ये म्हणजे डिक्की उघडून त्याच्यामध्ये बॉडी बघायची. नाही नाही, काहीतरी मला करायला पाहिजे. पोलिसांना काहीतरी कारण तर भेटलं पाहिजे ना, आणि हे कारण मीच देणार आहे असं म्हणत ती आता गाडीची नंबर प्लेट काढते, जेणेकरून पोलिसांना लवकरात लवकर म्हणजे ती गाडीचं काहीतरी प्रॉब्लेम दिसेल, आणि प्रॉब्लेम दिसल्यावरती मग आता पोलीस लगेचच काहीतरी करतील. आणि ती विचार करते, मी आता एक काम करते, गाडीची नंबर प्लेट तर काढते, पण पाटकर म्हणून एक आता जे कोणी पोलीस आहेत त्यांच्यामुळे अर्जुनमुळे ते सस्पेंड झाले होते. मी ताबडतोब त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन त्यांच्यापर्यंत ही खबरबात जर का पोहोचवली तर कदाचित अर्जुनलासाठी जास्त त्रासदायक होईल. असा विचार करत तिने गाडीची नंबर प्लेट काढले, आणि नंबर प्लेट काढून आता तिने पोलिसांना अर्जुनला थांबवण्यासाठी किंवा आता डिक्की चेक करण्यासाठी खूप मोठं कारण दिलेलं आहे. आणि त्याचमुळे आता प्रिया खूपच खुश झाले, स्वतःचीच पाठ थोपटते. आणि क्रिमिनल माइंडचा जर का नंबर 1चा अवॉर्ड असेल ना, तर तो अवॉर्ड मला जायला पाहिजे असं आता म्हणायला लागते. प्रिया स्वतःचंच गुणगान करता करता आपल्याला तिने कशा पद्धतीने खून केला, कशा पद्धतीने हे सगळं केलं हे सांगते. आणि त्यानंतर मग प्रियाने खरं तर आता तिच्या माणसाला फोन फिरवलेला असतो. काय रे, कुठे आहेस तू? त्यावरती तो आता सांगायला लागतो, मी पनवेल सोडले आणि इतक्यात तरी पनवेलमध्ये अजिबात दिसणार नाहीये." प्रिया सांगते, "हे बघ, हे सगळं खुनाचं सगळं निस्तरेपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये आजूबाजूला भटकायचं नाहीये. कारण काय आहे, काही झालं तरी सुद्धा अर्जुनला जोपर्यंत शिक्षा होत नाही, केस थंड होत नाही, तोपर्यंत बाकीचे काही गप्प बसणार नाहीये. बरं ते जाऊ दे, अजून एक काम कर, निनावी फोनतर्फे किंवा तुझी आयडेंटिटी रिव्हील न करता तू आता पाटकर म्हणून एक पोलीस आहेत, त्या पोलिसांना निनावी कॉल कर आणि त्यांना टिप दे अर्जुनच्या बद्दलची." असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो, "ठीक आहे." यावरती ती म्हणते, "फक्त पाटकरांपर्यंतच ही टीप पोचली पाहिजे, कारण अर्जुनमुळे ते सस्पेंड झाले होते, ते त्याच्यावरती बरोबर रीतीने राग काढतील." असं म्हणत प्रियाने आता इकडे आपलं काम बरोबर पद्धतीने करून टाकले, आणि ते विचार करते, झालं आता माझं सगळं सगळं काम झालेलं आहे. आता फक्त मजा बघायची या सुभेदार फॅमिलीची आणि अर्जुनची. आणि मग त्यानंतर, "अर्जुन भाऊजी, अहो कसे जेलमध्ये गेलात तुम्ही?" असं रडगाणं गात ती आता सगळ्यांच्या समोर खाली येते. इकडे आता चैतन्य सांगतो अर्जुनला, "अर्जुन एक काम कर ना, तू बेलसाठी अप्लाय कर ना. म्हणजे हे बघ, बेलसाठी अप्लाय केलंस तर किमान घरी येशील." अर्जुन म्हणतो, "इतर गुन्हेगारांच्या सारखं मी बेलसाठी अप्लाय करणं म्हणजे कुठेतरी मी गुन्हा केलाय हे कबूल करण्यासारखं आहे. ते काही नाही चैतन्य. त्यामुळे मी निर्दोष सिद्ध होऊनच बाहेर पडेन, किंवा जर कोर्टाने बेल मंजूर केली स्वतःहून तरच बाहेर पडेन. हे बघ चैतन्य, मला आत राहण्यामध्ये हे नाहीये, पण कुठेही मला यत्किंचित एवढासा डाग सुद्धा माझ्या ह्याच्यावरती लागू द्यायचा नाहीये." यावरती चैतन्य म्हणतो, "ठीक आहे." यावरती अर्जुन आता सावंत आणि चैतन्य या दोघांना सांगायला लागतो की सगळे सगळे पुरावे आपल्याला हवेत, आणि शांताचं जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट असेल ना, ते कोणीतरी टॅम्पर करायला नको आहे. ते ओरिजिनल पोस्टमॉर्टम रिपोर्टच आलं पाहिजे. आणि त्यानंतर मी घरापासून ते ज्या वेळेला आता मी आईस्क्रीम खायला गेलो होतो त्याच वेळेला शांता आणि संदेश हे दोघं जण त्यांच्या घरापासून निघून ते आता कोणत्या तरी ऑफिसरकडे ते पेपर सबमिट करायला चालले होते. तर ते कुठून कुठून रूट त्यांचं होतं, त्यानंतर सगळ्या गोष्टींचा CCTV कॅमेरा
बघ सगळीकडून सीसीटीव्ही कॅमेरा बघ, शांताला कुणी किडनॅप केलं, शांताला कुणी हे करण्याचा प्रयत्न केला हे आपल्याला नक्कीच कळेल. इतकासा सुद्धा पुरावा चैतन्य राहायला नको. सावंत इन्स्पेक्टर सांगायला लागतात, अर्जुन सुभेदार तुम्ही काळजी करू नका, काहीही झालं तरी आम्ही आमचे 100% देऊ. इकडे घरामध्ये वातावरण खूपच विचित्र आहे. आता इकडे कल्पनालाच रडून रडून एकदम विचित्र झालेलं आहे हाल तिचे, आणि कल्पना या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ झालेली आहे. कल्पनाला मात्र कळत नाहीये की कुणाला नजर लागली, कुणाची नजर लागली आणि कुणी आता इकडे आपल्याला या अर्जुनला बाबतीत हे सगळं केलंय. आणि त्यावरती प्रतिमा म्हणते, हे बघ तू चिंता करू नको, अर्जुन निर्दोष आहे आणि त्याला सोडवण्यासाठी सगळे प्रयत्न करतायत आणि अर्जुनची सुटका 100% होणार. त्यावरती प्रताप म्हणतो, हो कल्पना, खरंच सांगतोय मी, तू अजिबात रडू नको, आपली बाजू सत्याची आहे. काहीही झालं तरी सुद्धा अर्जुनला आपण सोडवणार म्हणजे सोडवणारच. इकडे तोपर्यंत अस्मिता सांगायला लागते, मला कळतच नाहीये कोण असं आता अर्जुनचं दुश्मन आहे. बरेच दुश्मन असतील, त्याच्यापैकी कुणी हे नक्की केलंय खरंच काही कळायला मार्ग नाहीये. सगळेच जण आपापल्या परीने हे सगळं बोलत आहेत. आणि आता त्याच वेळेला इकडे प्रिया विचार करते, करा करा, तुम्हाला काय प्रयत्न करायचे ते करा, पण तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या आता अडचणींच्या मध्ये जोपर्यंत भर पडत नाहीये तोपर्यंत मात्र आता मी काही गप्प बसणार नाहीये. आणि त्यानंतर आता इकडे बिमल सांगायला लागते, तुम्ही खरंच कुणी चिंता करू नका, मी देवी आईकडे साकडं घातलंय, अर्जुन दादांना ती लवकरात लवकर सोडवेल. प्रिया आता सांगायला लागते, तुम्ही नका काळजी करू, मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी चहा आणते, तुम्ही काही खाल्लेलं पण नाही आहेत ना, तर सगळ्यांनी चहा घ्या आणि थोडंफार खाऊन घ्या. असं म्हणत प्रिया आता आतमध्ये चहा ठेवायला चालले. तोपर्यंत बाहेर आता पत्रकारांचा मोर्चा आलाय आणि अनेक लोक आहेत. अर्जुन सुभेदार हाय हाय, अर्जुन सुभेदार हाय हाय, हातामध्ये अर्जुनचे पोस्टर, त्याला तोंडाला काळी फासलेली असते आणि त्यानंतर अर्जुनच्या विरोधामध्ये घोषणा केलेल्या असतात. आणि आम्हाला उत्तर पाहिजे की अर्जुन सुभेदार यांनी याच्या आधी सुद्धा खून केलेत का, अर्जुन सुभेदारांच्या या खुनामध्ये तुम्ही सामील आहात का, शांतासोबत तुमचे आधीपासून संबंध होते का, शांताचा आणि अर्जुन सुभेदार यांची काय दुश्मनी होती की त्यांनी डायरेक्ट खून केला. वकिली पेशावा काळीमा फासणारं कृत्य अर्जुन सुभेदार यांनी केले, बोला सुभेदार फॅमिली, आम्हाला उत्तर द्या. असं म्हणत एक 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 प्रश्नांचा भडीमार आता मात्र इकडे फॅमिलीवरती करण्यात येतोय आणि सगळेच जण गांगरून गेलेले आहेत. त्यावरती अश्विन मात्र चिडलाय, खबरदार, माझ्या दादाने काहीही केलेलं नाहीये, तो पूर्णपणे निर्दोष आहे. आत्तापर्यंत गुन्हेगाराला शिक्षा देणं हे त्याचं काम होतं आणि तो स्वतः गुन्हेगारी करूच शकत नाहीये, हे तुम्हाला पण माहिती आहे आणि हे आम्हाला पण माहिती आहे. कल्पनाला तर हे सगळं बघून आता खूपच रडू कोसळलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता ते सांगतात, चला रे, यांची पण तोंड काळी करा. असं म्हणत हातामध्ये शाई घेऊन ते आता सुभेदार फॅमिलीला तोंडाला काळं फासायला ज्या वेळेला येत असतात त्यावेळेला मागून त्याचा हात पकडत सायली आता खंबीरपणे उभी राहते आणि शाई लावणारे हात आता वरच्यावर पकडते आणि खबरदार, खबरदार, माझ्या कुटुंबाच्या विरोधात काही करण्याचा प्रयत्न केला तर असं म्हणायला लागते. बरं, हे सगळं होत असताना इकडे आता अर्जुन आणि चैतन्य यांचं कशी इन्व्हेस्टिगेशन करायची, कुठून इन्व्हेस्टिगेशन करायची, त्यावरती अर्जुन आता सांगतोय, खरं तर मी आणि सायली आईस्क्रीम खायला गेलो होतो, त्यावेळेला जयेशला कॉल केला होता, तेव्हा त्याचा आवाज मला थोडासा विचित्र वाटला. असं म्हणत असताना इकडे आता हवालदार आलेत आणि तुमचा टाइम संपलाय भेटायचा, तुम्ही निघायला पाहिजे. अर्जुन म्हणतो, हे बघ चैतन्य, जे सांगितलंय जसं सांगितलंय तसंच दोघांनी करा. असं म्हटल्यावरती चैतन्य अर्जुनचा निरोप घेतो आणि सावंतांच्या सोबत बाहेर येतो. ज्या वेळेला दोघं बाहेर येतात पाटकर इन्स्पेक्टर तिकडेच असतात आणि पाटकर सांगायला लागतात, काय सावंत, अहो तुम्ही एक हे आहात, सरकारी कर्मचारी आहात किंवा तुम्ही सरकारी काम करणं, गुन्हेगाराला शिक्षा देणं हे करायला पाहिजे ना की एका वकिलाची जी हुजुरी. यावरती सावंत म्हणतात, कसं आहे ना, मी शपथ घेतलेली आहे, मी खऱ्याचा साथ देईन, गुन्हेगाराला शिक्षा देईन आणि त्याचबरोबर जो गुन्हेगार नाहीये त्याचं संरक्षण करीन आणि आज पण मी तेच करतोय. कसं आहे, माझी ड्युटी काय करायची, कशी करायची हे मला तिसऱ्या कोणी शिकवायची काहीच गरज नाहीये. उगाचच कोणावरती राग काढायचा म्हणून आता त्यांनी गुन्हा केला नसला तरी त्याला जेलमध्ये टाकायचं हे माझं अजिबात काम नाहीये. असं म्हणत सावंतांनी आता मात्र इकडे चांगलंच फटकारलंय. इकडे तोपर्यंत सायली चिडलेली आहे. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता तुम्ही एखाद्या सुसंस्कारी व्यक्तीवरती असे आरोप करताय, हे काही चांगलं नाहीये. आत्ताच्या आत्ता हे सगळं थांबवा आणि शहाणपणा करून इकडून निघून जा. त्यावरती ते सांगायला लागतात, हे बघा मॅडम,
आम्हाला सत्यापर्यंत पोहोचायचं आहे. यावरती सायली म्हणते, मग नीट प्रश्न विचारा, मी त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देते. असे आरोप करून तुम्ही माझ्या कुटुंबाला आणि मला त्रास देताय. एक लक्षात घ्या, या कुटुंबावरती जर काही संकट आलं ना, तर मात्र मी गप्प बसणार नाहीये. त्यावरती पत्रकार म्हणतात, मॅडम तुमच्या नवऱ्याने गुन्हा केलाय आणि तुम्ही त्यालाच प्रोटेक्ट करताय. यावरती सायली म्हणते, काय पुरावा काय आहे तुमच्याकडे की माझा नवरा गुन्हेगार आहे? आल्यापासून बघते तुम्ही गुन्हेगार 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 असंच म्हणत चाललेला आहात. त्यावरती मग आता ते सांगायला लागतात, खरं सांगायचं तर आता तुमच्या नवऱ्याने मुळातच तुमच्या नवऱ्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये जर का आता बॉडी सापडले तर ते गुन्हेगार नाही आहेत का? यावरती सायली म्हणते, असं त्याच्या डिक्कीमध्ये कुणीही आता हे ठेवू शकतं ना, आणि कुणीही गाडीमध्ये बॉडी ठेवू शकतं, त्याच्यावरून ते गुन्हेगार होत नाहीत. आणि तुम्ही 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 ना जे पत्रकारिता ही आता समाजाचा चौथा स्तंभ आहे. आणि असं असताना तुम्ही आता न्यायदेवता म्हणू नका. जे काही असेल ना ते सगळं आता हे करण्यासाठी सक्षम आहेत ते म्हणजे न्यायदेवता. आणि आपल्याला न्यायदेवतेवरती विश्वास ठेवायला पाहिजे. ते बघतील काय करायचं ते. आणि तोपर्यंत माझ्या फॅमिलीला जर कोणी त्रास दिला तर मात्र खबरदार, माझ्या फॅमिलीकडे अजिबात वाकड्या नजरेने बघायचं नाही आणि त्यांना त्रास द्यायचा नाहीये. जोपर्यंत सिद्ध होत नाहीये गुन्हा तोपर्यंत अर्जुन सुभेदार हे निर्दोषच आहेत, असं म्हणत ती आता अर्जुनचा फोटो घेते. त्याच्या तोंडाला लावलेलं जे काही काळं असतं ते काळं आता पुसून काढते आणि पत्रकारांना चांगलीच धमकी देते. इकडे तोपर्यंत पाटकर सांगतायत, हे बघ, उद्या कोर्टामध्ये एकदा का सिद्ध झालं ना की तू आता गुन्हेगार आहेस, की मग काय, उद्या तुझ्या बाजूने कोणताही पुरावा नाही सापडला की संपलं अर्जुन सरदार. तुझी रवानगी जेलमध्ये व्हायला आता वेळ काही लागणार नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो, ज्याची बाजू सत्याची असते ना त्याला आता कर नाहीये, तर त्याला डरची काय गरज काय पडली, असं म्हणत अर्जुन आता चांगलंच पाटकरांना बोलत आहे. आणि अर्जुनचा तो तडफदारपणा बघून पाटकर विचार करतात की ह्याला इतकं टॉर्चर करतोय पण हा टॉर्चर व्हायचं काही नावच घेत नाहीये. बरं, आता हे सगळं चालू असताना मग आता इकडे पाटकर सांगायला लागतात, ठीक आहे, करा, काय प्रयत्न करायचे ते करा, उद्या कोर्टामध्ये बघूया. इकडे तोपर्यंत प्रताप सांगत आहे की ठीक आहे, तुम्हाला ना आम्हाला त्रास तर नाहीच द्यायचा, पण सायलीला सुद्धा तुम्ही त्रास दिलात ना तर खबरदार. आणि आत्ताच्या आत्ता इथून निघा. आमच्या कुटुंबाची एकी तुम्ही कधीच मोडू शकत नाहीयेत, असं म्हणत आता इकडे सगळं कुटुंब एकमेकाच्या हातामध्ये हात टाकून आता मात्र त्या पत्रकारांना चांगलंच फटकारत आहे. आणि त्यानंतर मग आता प्रिया पण मध्ये आली, म्हणजे सगळ्यांच्या समक्ष दाखवायला तर पाहिजे म्हणून ती पण हात धरते. सुमन तिच्याकडे पाहती आहे. एक एक करत सगळ्यांनी आता हात धरून ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर खंबीरपणे आता सगळं सुभेदार कुटुंब सायलीच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे. आणि त्यानंतर पत्रकार मात्र आता तिकडून निघून गेलेले आहेत. आणि त्याच वेळेला अर्जुनच्या जे फोटोला काळं फासलं गेलेलं आहे ते सुद्धा पत्रकारांनी पुसून आता टाकले. आणि पुसून टाकल्यामुळे मग आता सायली या सगळ्यामध्ये तिथले दुसरे सुद्धा फोटो घेते आणि छानपैकी अर्जुनचा फोटो आता साफ करून टाकते. बरं, हे सगळं होत असताना मग आता इकडे सायली सगळ्यांना घेऊन आत आलेली आहे. ज्या वेळेला सायली सगळ्यांना घेऊन आत येते आणि तोपर्यंत इकडे आता मुद्दामच अर्जुनला डिवचण्यासाठी आलेले आहेत ते म्हणजे पाटकर इन्स्पेक्टर. आणि इन्स्पेक्टर सांगतात, हे बघ, कोर्टात जायची वेळ झाली, काही झालं तरी तुला जोपर्यंत शिक्षा होत नाहीये ना तोपर्यंत मी तरी गप्प बसणार नाहीये, असं म्हणत पाटकरांनी अर्जुनवरती आता इकडे चांगलाच हल्ला बोल केलेला आहे. आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगतोय, ठीक आहे, माझी बाजू सत्याची आहे, मला काहीही होणार नाही याची मला गॅरंटी आहे. इकडे आता सायली सांगते की अर्जुन सरांना काही होणार नाही, आपण त्यांना लवकरात लवकर बाहेर काढू. त्यानंतर अर्जुन आता सगळे पुरावे किंवा सगळं आता हे करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच वेळेला अर्जुन विचार करतोय, ज्या वेळेला मी आणि सायली आईस्क्रीम खायला गेलो त्यावेळेला जयेश सोबत नक्की काय झालं, शांतासोबत काय झालं हे मला शोधून काढायला पाहिजे. अर्जुन सत्याच्या मुळापर्यंत पोहोचणार का? येणाऱ्या भागात सगळं समजणार.